मुलांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ। आज आपण अर्थशास्त्र इयत्ता 12वी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 5 बाजाराचे प्रकार फॉर्म्स ऑफ मार्केट या प्रकरणामधील उपघटक घेतलेला आहे अभ्यासाला। क्रमांक 3 ची स्पर्धा मक्तेदारी युक्त स्पर्धा। ही स्पर्धा अभ्यासण्यापूर्वी आजपर्यंत आपण कोणते घटक अभ्यासलेले आहेत ते एकदा आठवून पाहू। पहा, या तक्त्यामध्ये दर्शवलेले आहेत बाजाराचे वर्गीकरण। पहिला, स्थळानुसार बाजाराचे वर्गीकरण हा प्रकार आपला अभ्यासलेला आहे। तीनही प्रकार आपण व्हिडिओ लेक्चर पाहू शकता। काळानुसार बाजाराचे वर्गीकरण हा पण पूर्ण प्रकार झाला आहे आणि स्पर्धेनुसार बाजाराचे वर्गीकरण आपण अभ्यासत आहोत। त्यामधील पूर्ण स्पर्धा झालेला आहे आणि अपूर्ण स्पर्धेचे जे 3 प्रकार आहेत त्यातला मक्तेदारी पण झाला आहे आणि अल्पाधिकार पण झालेला आहे। हे सर्व व्हिडिओ लेक्चर चॅनलवर उपलब्ध आहेत। आज आपण शेवटचा 3रा प्रकार आणि प्रकरणातला शेवटचा घटक अभ्यासत आहोत, मक्तेदारी युक्त स्पर्धा। चला तर आपण आज मक्तेदारी युक्त स्पर्धा म्हणजे काय ते अभ्यासूया। प्रथम आपण मक्तेदारी युक्त स्पर्धेची व्याख्या पाहूया, अर्थ समजावून घेऊया। अर्थ आणि व्याख्या। प्रत्यक्ष व्यवहारात आढळून येणारा बाजाराचा प्रकार म्हणजे मक्तेदारी युक्त बाजार होय। सध्या बाजारात तुम्हाला जो बाजाराचा प्रकार दिसतोय तो आहे मक्तेदारी युक्त स्पर्धा। म्हणजे काय ते पाहू। यामध्ये पूर्ण स्पर्धा व मक्तेदारीची काही वैशिष्ट्ये एकत्रितपणे आढळून येतात। आता इथे पूर्ण स्पर्धा जो एक काल्पनिक आणि मॉडेल म्हणून आपण प्रकार अभ्यासलेला आहे त्यातली काही वैशिष्ट्ये दिसतात, तर मक्तेदारीची काही वैशिष्ट्ये दिसतात। म्हणजे दोन्ही स्पर्धांमधली काही वैशिष्ट्य मक्तेदारी युक्त स्पर्धेत आपल्याला दिसतील। प्राध्यापक E.H. चेंबरलेन यांनी 1933 साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या थेअरी ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन या पुस्तकात मक्तेदारी युक्त स्पर्धेची संकल्पना प्रथम मांडली। वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी हे विधान लक्षात ठेवा। प्राध्यापक चेंबरलेन 1933 आणि त्यांच्या ग्रंथाचं नाव थेअरी ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन। चेंबरलेन यांच्या मते मक्तेदारी युक्त स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा की ज्यात अनेक विक्रेते अगदी जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूंचे उत्पादन करतात। ही व्याख्या समजावून घेऊ आपण। ही अशी स्पर्धा आहे की यात अनेक विक्रेते इथे खूप आहेत, अगदी जवळचा पर्याय असलेल्या, पर्याय आहे वस्तूला एकमेकांच्या जवळचा परंतु पूर्णपणे पर्याय नाहीये, अशा वस्तूंचे उत्पादन करतात। आपण याची उदाहरणं पाहूया की अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कार निर्माण होतात, साबण, टूथपेस्ट, शीतपेय। पहा, इथे एखादी साबणाची कंपनी बंद पडली किंवा ते उत्पादन आपल्या ग्राहकापर्यंत पोहोचलं नाही तर दुसरा पर्याय उपलब्ध आहे, परंतु तसाच एक जिन्सी सारखा पर्याय नाहीये। जवळचा पर्याय उपलब्ध आहे, पूर्ण पर्याय मात्र नाही। म्हणजेच विक्रेते अगदी जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूंचे उत्पादन करतात। अशी बाजार व्यवस्था म्हणजेच मक्तेदारी युक्त स्पर्धा होय। अशा या स्पर्धेची आपण आता वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत। मक्तेदारी युक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये: 1. अनेक विक्रेते, 2. असंख्य ग्राहक, 3. वस्तुभेद, 4. मुक्त प्रवेश व निर्गमन, 5. विक्री खर्च, 6. जवळचे पर्याय आणि 7. शेवटचा गट संकल्पना। ही वैशिष्ट्ये आपण सविस्तरपणे विचारात घेऊया आता। पहिलं वैशिष्ट्य दिलेले आहे अनेक विक्रेते। मक्तेदारी युक्त स्पर्धेत विक्रेत्यांची संख्या जास्त असते,
परंतु तुलनेने पूर्ण स्पर्धेतील विक्रेत्यांच्यापेक्षा कमी असते. पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य विक्रेते म्हटले, तेवढे नाही, त्यापेक्षा कमी विक्रेते इथे असतात. या कारणामुळे विक्रेत्याचे वर्तन मक्तेदारीप्रमाणे असते. मक्तेदारी जसा आपल्या वस्तूच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवू शकतो, त्याप्रमाणे इथेही मक्तेदारीप्रमाणे विक्रेत्यांचं वर्तन असतं. कारण पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य विक्रेते आहेत, इथे मात्र पूर्ण स्पर्धेपेक्षा थोडे कमी अनेक विक्रेते असतात. पुढचं दुसरं वैशिष्ट्य पाहूया, असंख्य ग्राहक. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत ग्राहक असंख्य असतात. पूर्ण स्पर्धेप्रमाणेच हे वैशिष्ट्य आहे. परिणामी कोणताही ग्राहक वैयक्तिकपणे आपल्या मागणीत बदल करून वस्तूच्या किमतीत बदल घडवून आणू शकत नाही. ग्राहक इतके असंख्य आहेत की एका ग्राहकाची मागणी एखाद्या बिंदूप्रमाणे आहे. समुद्रातून एक बादली काढली, पाणी भरून काढलं काय, किंवा एक बादली भरून टाकलं काय, समुद्राला फरक पडत नाही. तसं एका ग्राहकाने आपल्या मागणीमध्ये बदल केला तर किमतीवर परिणाम होत नाही, इतके ग्राहक आहेत. पुढचं वैशिष्ट्य आपण पाहूया, वस्तुभेद. मक्तेदारीयुक्त स्पर्धेचं हे अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. हे महत्त्वाचं वैशिष्ट्य संकल्पना स्पष्ट करा किंवा स्वतंत्रपणे लघुत्तरी प्रश्न म्हणूनही येऊ शकतं. पाहूया आपण वस्तुभेद म्हणजे काय. या बाजारात अनेक उद्योग संस्था विशिष्ट वस्तूंचे उत्पादन करतात, परंतु प्रत्येक उद्योग संस्थेचे उत्पादन हे बाजारातील दुसऱ्या उद्योग संस्थांच्या उत्पादनापेक्षा वेगळे असते. यालाच वस्तुभेद असे म्हणतात. पहा, उदाहरणार्थ आपण साबण घेऊया. वेगवेगळ्या प्रकारच्या साबण कंपन्या, उद्योग संस्था उपलब्ध आहेत आणि त्या प्रत्येकाचं उत्पादन गुणाच्या दृष्टीने, आकार रंगरूपाच्या दृष्टीने वेगवेगळं आहे. याला म्हणायचं वस्तुभेद. हा वस्तुभेद कशामध्ये असतो? ब्रँड म्हणजे छपाई, छाप. व्यापारी चिन्ह म्हणजे ट्रेडमार्क, प्रत्येक कंपनीचं ट्रेडमार्क वेगळा आहे. वस्तूची आकर्षक बांधणी, दर्जा, नक्षीकाम, रंग, वेष्टन, आकार इत्यादी अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये वस्तुभेद निर्माण केला जातो, इत्यादी बाबतीत आढळतो. याचा अर्थ उद्योग संस्थेच्या उत्पादनाला जवळचे पर्याय आढळतात आणि त्यांच्या मागणीची छेदक लवचिकता अधिक आहे. जवळचे पर्याय आहेत, पूर्ण पर्याय नाहीत, हे विधान लक्षात ठेवा. आणि छेदक लवचिकता अधिक आहे म्हणजेच एका वस्तूच्या किंमत बदलाचा परिणाम दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर अधिक होऊ शकतो. त्याला म्हणायचं छेदक लवचिकता. उदाहरणार्थ भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल, शीतपेय, कार, कपडे धुण्याच्या साबण, वॉशिंग पावडर, टूथपेस्ट, स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारी वेगवेगळी कंपन्यांची उत्पादनं, यालाच वस्तुभेद असं म्हणतात. वेगवेगळ्या प्रकारचा वस्तुभेद बांधणी, दर्जा, नक्षीकाम, रंग, वेष्टन, चिन्ह, ब्रँड वगैरे करून आपल्या वस्तूची विक्री केली जाते. पुढचं वैशिष्ट्य आपण पाहूया, मुक्त प्रवेश व निर्गमन. हे वैशिष्ट्य पूर्ण स्पर्धेचं इथे आहे. पूर्ण स्पर्धेप्रमाणे याही बाजारात नवीन व्यवसाय संस्थांना मुक्त प्रवेश असतो. उदाहरणार्थ IT क्षेत्रामध्ये किंवा मोबाईलच्या कंपन्या वाढत आहेत, कारण जिथे नफा मिळेल अशा क्षेत्रामध्ये कंपन्या प्रवेश करू शकतात. आणि तोटा होत असल्यास कोणतीही उद्योग संस्था उत्पादन बंद करून स्पर्धेतून बाहेर पडू शकते. एखाद्या व्यवसायात तोटा होत आहे तर तो व्यवसाय बंद करून कंपनी बाहेर पडू शकते. पुढचं वैशिष्ट्य पाहूया आपण, 5वं, विक्री खर्च. हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. विक्री खर्च हा जो मुद्दा आहे तो पूर्ण स्पर्धेत अभ्यासला. पूर्ण स्पर्धेत विक्री खर्च नसतो, पण इथे मात्र आहे. विक्री खर्च हा मक्तेदारीयुक्त स्पर्धेतच आढळतो, हे विधान लक्षात ठेवा. उत्पादकाच्या उत्पादनाला अधिक मागणी निर्माण करण्यासाठी व वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च म्हणजेच विक्री खर्च होय.
विक्री खर्च कशाला म्हणायचं? तर उत्पादनाची मागणी वाढली पाहिजे, वस्तूची विक्री वाढली पाहिजे, यासाठी जो खर्च करावा लागतो त्याला विक्री खर्च असं म्हणतात. जाहिरात करावी लागते, मग ती दूरदर्शन, आकाशवाणी, बोर्ड लावावे लागतात, म्हणजे फलक जाहिराती कराव्या लागतात, प्रदर्शन करावे लागते, खिडकी प्रदर्शन मांडावे लागते, मोफत भेटवस्तू, एक वस्तू खरेदी केली की दुसरी मोफत मिळेल, मोफत नमुना वस्तू किंवा नमुना म्हणून वापरासाठी वस्तू देणं इत्यादींचा विक्री खर्चात समावेश होतो. म्हणजे वेगवेगळे मार्ग वापरून आपल्या वस्तूची जाहिरात करणं, आपल्या उत्पादनाची मागणी वाढली पाहिजे यासाठी प्रयत्न करणं म्हणजे विक्री खर्च होय. आणि विक्री खर्च फक्त मक्तेदारीयुक्त स्पर्धेतच आढळतो. पुढचं वैशिष्ट्य पाहूया 6वं, जवळचे पर्याय. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत वस्तूंना अगदी जवळचे पर्याय उपलब्ध असतात. उदाहरणार्थ विविध कंपन्यांचे साबण, कार, टूथपेस्ट, शीतपेय इत्यादी. पहा, हे पूर्णपणे एकमेकांना पर्याय नाही आहेत, पण जवळचे पर्याय आहेत. उदाहरणार्थ वेगवेगळ्या प्रकारच्या टूथपेस्ट तुम्ही पाहता. एखाद्या टूथपेस्टने आपलं उत्पादन बंद केलं तर ग्राहकाला दुसऱ्या प्रकारची टूथपेस्ट उपलब्ध आहे, पण पहिल्यासारखी सेम नाही, एकजिन्सी नाही, तर थोडासा फरक असेल, पण जवळचा पर्याय उपलब्ध आहे. अशा प्रकारे आपण 6 वैशिष्ट्य मक्तेदारीयुक्त स्पर्धेची अभ्यासलेली आहेत. 7वं वैशिष्ट्य आपण पाहूया. शेवटचं वैशिष्ट्य आहे हे गटसंकल्पना. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत चेंबरलिन यांनी उद्योग या संकल्पनेऐवजी गटाची संकल्पना वापरली. गट म्हटलेला आहे इथे. एकजिन्सी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजे उद्योग. उदाहरणार्थ साबण निर्माण करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांचा समुदाय म्हणजे साबण उद्योग. तर एकमेकांना जवळचा पर्याय असणाऱ्या व वस्तुभेद निर्माण करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजे गट. ती संबंधित वस्तू उत्पादन करणाऱ्या ज्या ज्या कंपन्या आहेत, उदाहरणार्थ साबण असेल किंवा कार असेल, त्या संस्थांचा जो समूह आहे त्याला फक्त गट नाव दिलेलं आहे. त्या समुदायाला उद्योगाच्या ऐवजी गट म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ औषध उत्पादित करणाऱ्या संस्थांचा समूह किंवा कार वगैरे सिमेंट तयार करणारा संस्थांचा समूह, गटसंकल्पना. अशा प्रकारे आपण हा लघुत्तरी प्रश्न, कधीकधी दीर्घोत्तरी प्रश्न म्हणूनही हा बोर्ड परीक्षेला आलेला आहे की मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे काय ते सांगून वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 8 गुणांच्यासाठी किंवा 4 गुणांच्यासाठी मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा, असाही प्रश्न इथे येऊ शकतो. पहा, आता या तक्त्यामध्ये आपल्याला रिकाम्या जागा भरायला दिलेल्या आहेत. शोधा पाहू. खाली दिलेल्या उत्पादनाला जवळचा पर्याय शोधायचा आहे. आता काही वस्तू दिलेल्या आहेत, उत्पादनं दिलेली आहेत आणि त्याला पर्यायी वस्तू तुम्ही सांगायची. जेमिनी तेल हे स्वयंपाकघरामध्ये खाद्य तेल म्हणून वापरलं जातं. याला पर्याय म्हणून वेगवेगळ्या कंपन्या आहेत. पामोलिव्हचं तुम्ही नाव सांगू शकता किंवा आणखी करडईची तेलं उपलब्ध आहेत, शेंगदाणा तेल उपलब्ध आहेत, त्या तेलांची तुम्ही नावं लिहा तिथे. कोलगेट टूथपेस्ट नसेल तर दुसरी कोणतीही वेगळ्या प्रकारच्या टूथपेस्टचं तिथं तुम्ही नाव लिहा. रेड लेबल चहा पावडरच्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत, त्यातील एखादं पर्यायी वस्तूचं नाव लिहा. ब्रू कॉफीला पर्याय दुसऱ्या कॉफीचं एखाद्या कंपनीचं नाव लिहा. ॲक्टिवा दुचाकी, 2 चाकाचं वाहन, दुसऱ्या एखाद्या कंपनीचं तुम्ही नाव लिहा. मी इथे उत्तरं मेन्शन केलेली नाहीत, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांची नावं लिहू शकता. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. याचं कारण असं की मग मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की तुम्हाला नोटिफिकेशन आपोआप मिळेल, तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. आणि तुम्ही जसं व्हिडिओ पाहत आहात तुमच्या मित्रमैत्रिणींना
या विषयाचा लाभ होण्यासाठी त्यांनाही लिंक पाठवू शकता. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.